मित्रांनो, आज मी एका मोठ्या माणसाशी गप्पा मारणार आहे आणि त्यांच्या मोठेपणाचं एक वैशिष्ट्य असं आहे की ते मोठे आहेत हे बऱ्याचशा लोकांना माहिती नाही, पण ज्यांना माहिती असायला हवं की ते किती मोठे आहेत त्यांना माहिती आहे. आणि ते त्यांच्याशी विचार विनिमय करतात, सल्ला मसलत करतात, चर्चा करतात. आणि महत्वाची गोष्ट अशी की एक विद्वत्ता प्रचुर अभ्यासक आणि विश्लेषणामध्ये अतिशय निपक्षपातीपणाने, जरी ते असं मला आता गोप्यस्फोट करावाच लागणार आहे की भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवारामध्ये त्यांनाही अत्यंत आदराचं असं स्थान आहे. मी जे सगळं सांगितलं तुम्हाला, चर्चा विनिमय वगैरे वगैरे, तर त्याच्यामध्ये मी थिंक टँक असं नाही म्हणणार, परंतु कोर ग्रुप जो असतोय की ज्यांच्याशी विचार विनिमय केला जातो त्यांच्यापैकी ते एक आहेत. आणि त्यांचे व्हॉट्सअप्स, त्यांचं ट्विट्स, त्यांचे याची दखल खूप मोठमोठे लोक घेतात. तर मला असं, ते कधीपासून येतात आमच्या गिरींबरोबर येतात किंवा अन्यही चॅनलवर ते दिसतात, तरुण भारतवर वगैरे पण येतात, पण ते किती मोठे आहेत हे कोणी सांगितलं नाही. आणि त्यामुळे असं झालंय की त्यांना जी खरं म्हणजे मी सांगू तुम्हाला की गिरीश कुबेर, पराग करंदीकर, प्रशांत दीक्षित, आमचे कुमार केतकर, अगदी निखिल वागळे सुद्धा, यांच्या तोडीचे असे ते विश्लेषक आहेत. भौतवर्सेकरचं पण नाव घेईन मी, भौतवर्सेकर, सुशील कुलकर्णी, या तोडीचे, त्यांच्यापेक्षा खरं म्हणजे इलेव्हेटेडच आहेत ते, असे ते विश्लेषक आहेत. आणि मी त्यांच्याशी जास्तीत जास्त आता यापुढे सहचर्य आणि सहकार्य ठेवावं अशा प्रयत्नामध्ये असणार आहे. कारण मलाही असं अनेकदा वाटतं की मी एकटा बोलतो, त्याच्याच बरोबर काही वेळेला मला अशी गरज वाटते की दुसऱ्यांनी थोडंसं आपल्याला पुशअप करावं किंवा मला कोणीतरी उत्तरं द्यावी. तर त्या ताकदीचा, म्हणजे मला समोर अनिल थत्तेच पाहिजे ना, मी दुसऱ्या कोणाशी बोलू शकत नाही. तर खरोखर मला असं वाटतं की तुल्यबळ असे हे विश्लेषक आहेत, अत्यंत संकोची स्वभावाचे आहेत, त्यामुळे त्यांचं अनिल थत्तेसारखं ब्रँडिंग झालेलं नाहीये, एवढंच. पण तुम्हाला आज लक्षात येईल, आज वेळेची मर्यादा नाहीये, अगदी जितका वेळ आम्ही बोलू तितक्या वेळ बोलणार आहोत. एकच व्हिडिओ करतोय, तुम्ही बघा आणि तुमच्या असं लक्षात येईल की तुमच्या मनातल्या, आता या क्षणी तुमच्या मनातल्या जवळजवळ प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी आणि त्यांनी मिळून दिलेलं आहे. तर त्यामुळे दयानंदजी, तुमचं मनापासून स्वागत. आणि मला अत्यंत आनंद होतोय की मला माझी जातीचा भेटो मज कोणी, त्याच्यामध्ये जात म्हणजे कास्ट नसते, त्याच्यामध्ये माझ्या आवडीचा, माझ्या निवडीचा, माझ्या जातकुळीतला, म्हणजे ज्याचं एक विद्वत्ता प्रचुर विश्लेषण आहे, असा कोणी भेटो, तर आज मला असा भेटलेला आहे व्यक्ती. आणि त्यांना मी सांगेन की अनेक प्रश्न विचारायचे आहेत आणि तुम्ही निसंकोचपणे अनिल थत्ते स्टाईलनेच बिनधास्त उत्तर द्या. तुम्ही आता विसरून जा की तुम्ही काय कुठे कोर कमिटीत आहात, कोणाचे सल्लागार आहात. म्हणजे मी एकच सांगतो तुम्हाला की मी जसं तुम्हाला गॅरंटी देतो की मी फडणवीस आणि शिंदेना जर मिस कॉल दिला तर मला त्यांचा कॉल किंवा मेसेज येतो. महाराष्ट्रातले यांच्याकडे भारतीय जनता पक्षातले किमान 25 असे मोठे लोक आहेत की ज्यांना यांनी मिस कॉल दिला तर त्यांचा यांना कॉल येतो. याच्यावरून त्यांचं महत्व तुम्ही लक्षात घेऊ शकता. मी आपलं शिंदे आणि फडणवीसांचं क्लेम करतो, बाकी करतात, पण यांचं नेटवर्क जबरदस्त आहे. आणि त्यामुळे मी आज त्यांना पहिला प्रश्न असा विचारतो की आता तुमच्या मनात कोणकोणते प्रश्न, चला तुमच्या मनातले प्रश्न मी त्यांच्याकडूनच काढतो की या क्षणाला उत्तर देऊ नका, आता मी नंतर उत्तर घेणार आहे तुमच्याकडून, पण आता सद्यस्थितीत राष्ट्रात आणि महाराष्ट्रात कोणकोणते प्रश्न डिस्कस व्हायला हवेत असं तुम्हाला वाटतं, ते प्रश्नच आमच्या समोर मांडा. दत्ताजी, एक तर तुम्ही जे सुरुवात केलीत आणि मी खरं बोललो, तुम्ही संकोच बिंकोच करू नका, संकोच बिंकोच करू नका, तुम्ही काय आहेत मला माहिती, बोला. सगळ्यात सुरुवातीला हे जे लोकसभेचे निकाल लागलेत आणि हे टोटल निवडणूक आहे लोकसभेची, माझ्या मते एक अतिशय विचित्र अशी निवडणूक आहे की जिथे जो जिंकलाय निवडणूक तर तो निवडणूक हरलाय असं लोक समजतात, आणि जो प्रत्यक्षात निवडणूक हरलाय
तर त्यांना स्वतःला आपण जिंकलोय असं वाटतंय. हो. अशा एका विचित्र वातावरणाची ही निवडणूक आहे. त्यामुळे लोकांच्या मनातला पहिला प्रश्न असू शकतो की नेमकं कोण जिंकले आणि नेमकं कोण हरलंय. खरंय. हा प्राथमिक प्रश्न असू शकतो असं मला वाटतंय. बरोबर. दुसरी गोष्ट, आपण आपल्या महाराष्ट्रापुरती जर का बोलायची ठरवली आता, तर महायुतीची जी भंबेरी उडली आता महाराष्ट्रामध्ये, चांगला शब्द वापरला, भंबेरी. तर खरंय. त्यानंतर 3 महिन्यामध्ये विधानसभा निवडणुका आहेत. तर त्या विधानसभा निवडणुकां महायुतीचं काय होणार हा दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न, रोज सकाळी 9 वाजताचा भोंगा पुन्हा सुरू होणार का आता, हा एक मोठा प्रश्न. आणि त्यांनी लोक घाबरलेले पण आहेत, काही लोक, की आधी जसं 2 वर्षापूर्वी व्हायचं तर आता उद्यापासून रोज सकाळी 9 वाजता प्रेस कॉन्फरन्स आणि भोंगा, संजय राऊत आपले मित्र आहेत त्यांचा सुरू होणार का, हा तिसरा प्रश्न. चौथा प्रश्न, आजच एनडीएच्या नेतेपदी आणि बाय डिफॉल्ट पंतप्रधानपदी मोदी साहेबांची पुन्हा एकदा निवड झालेली आहे. तर मोदी 3/0 मध्ये मोदी ताकदवान मोदी असतील का ताकद कमी झालेले क्षीण मोदी असतील, हा एक मोठा विषय आहे. भाजप आणि मोदी स्वतः पहिल्यांदाच मायनॉरिटी गव्हर्नमेंट चालवणार आहेत. मोदी यांचा स्वभाव बेसिकली हम करोसे कायदा, थोडासा हुकुमशाहीकडे झुकणारा आणि आपल्याला पाहिजे तीच गोष्ट खरी करायची, असा त्यांचा स्वभाव आहे. त्यांच्या सोबत अमित शहाचा पण तसाच स्वभाव आहे. तर हे दोघे जण मायनॉरिटी गव्हर्नमेंट हे करताना त्यांचा बराचसा डिपेंडन्स हा चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्यावरती असणार आहे. चंद्राबाबू नायडू हे थोडे मॅच्युअर्ड नेते आहेत, पण नितीश कुमार पलटूराम म्हणतात ते कधी पलटी मारतात, चंचल आहेत, अतिशय चंचल आहेत. तर ह्या दोघांना मोदी कसे हँडल करतील आणि आपलं सरकार कसं चालवतील, हा एक प्रश्न लोकांच्या मनात आहे. मोदींनी निवडणूक प्रक्रिया सुरू असताना, व्होटिंग व्हायचं असताना आणि निकाल यायच्या आधी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत ते माझ्या तिसऱ्या टर्म मध्ये अशा काही काही घोषणा केल्या की मला खूप वेगवेगळी मोठी कामं करायची आहेत, आपल्याला खूप मोठे बदल दिसतील, आमचं सरकार झपाट्याने काम करणार, असे कायम म्हणायचे. तर तो झपाटा आणि त्यांचा तो आवाका, आता त्यांना काम करायला जमेल का तेवढं कोएलिशन गव्हर्नमेंटमध्ये, हे मला वाटतं इमिजिएटली आता सुरुवातीला माझ्या मनात आले. तर हे सगळे प्रश्न लोकांपुढे आहेत. बरोबर. मी एका वेगळ्या प्रश्नापासून तुम्हाला सुरुवात करतो, अशी की महाराष्ट्रामधल्या पराभवाचं महायुतीच्या गणित मांडताना सारखं असं दिसतंय की मुसलमान, दलित, आदिवासी सुद्धा, कारण एकच आदिवासी सीट आली, आदिवासी आणि मराठा हे सगळे एकत्रितपणे महायुतीच्या विरोधात गेले आणि ठिकठिकाणी त्यांनी पाडलं, म्हणूनच हा पराभव झाला. हे चारही घरट एकत्र होते. आता 3 महिन्यामध्ये असा काय बदल होणार आहे की हे 3 घटकांमध्ये किंवा 4 घटक, मराठा, दलित, आदिवासी आणि मुसलमान, हे जिथे आहेत तिथे आहेत, त्यांची मतसंख्या तेवढीच आहे, ते त्या मतदारसंघात पॉवरफुल आहेत, तिथे तर वाट लावणारच. तर मग आपण महायुतीचं सरकार येईल अशी आशा धरायची का संपला विषय, आता महाआघाडीच येणार? आजच्या घटकेला आजचे जे स्टॅटिस्टिक्स आपल्या हातामध्ये आहेत, त्या स्टॅटिस्टिक्सद्वारे आपल्याला दिसतं की लोकसभा निवडणुकीमध्ये महाआघाडी म्हणजे मविआ 150 ते 155 मतदारसंघामध्ये त्यांना मताधिक्य होतं आणि महायुतीला 120 मतदारसंघामध्ये मताधिक्य होतं. आपण म्हटल्याप्रमाणे दलित, मराठा आणि मुसलमान आणि त्यांच्या जोडीला मराठा, असे हे 4 फॅक्टर्स एकत्र आल्यामुळे, मी बोललेले फॅक्टर दलित, मुसलमान, मराठा आणि आदिवासी होते. तुम्ही मराठी हा एक आणखीन जोडला, मग तो 5वा फॅक्टर आहे. तो 5वा फॅक्टर. मराठी माणसं पण विरोधात गेली. मराठी माणसं म्हणजे मी मुंबई पुरतं उबाठाच्या बाजूनी जी गेली मुंबईमध्ये, म्हणजे 5 फॅक्टर मोठे आहेत. आणि हे जर का स्थिती अशीच राहिली तर दुर्दैव आहे, पण मान्य करावं लागेल की परिस्थिती खूप कठीण आहे महायुतीसाठी.
हो 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 हो. मलाही कारण तसंच वाटत होतं की हे घटक तर तसेच राहणार, त्यांची मतसंख्या तेवढीच राहणार, त्यांचं ऐक्य आता दुभंगणार नाही, यांच्यामध्ये फाटाफूट होईल असं आपण म्हणत होतो, ते उलट दिसतंय. उलट तुम्हाला असं वाटतंय की भाजपमध्ये फाटाफूट होत नाही सहसा, पण शिंदे आणि अजितदादांच्या गटात फाटाफूट होईल? मला शिंदेच्या गटात फाटाफूट होईल असं वाटत नाहीये. कारण की एकनाथ शिंदेंनी नाही म्हटलं तरी 15 मध्ये 7 जागा जिंकून दाखवल्यात. स्ट्राईक रेट चांगला आहे आणि त्याच्यातल्या 2 जागा, एक तर मावळची आणि एक हातकणंगल्याची आणि तिसरी औरंगाबादची, जिथं फारच मोठी लढाई होती. या 3 त्यांच्या कम्फर्ट झोनच्या बाहेरच्या जागा त्यांनी जिंकून दाखवल्या आणि ज्या तिथे काटेका मुकाबला प्रत्येक ठिकाणी होता. तर त्यामुळे एकनाथ शिंदेचे लोक त्यांना सोडून जातील इमिजिएटली असं दिसत नाहीये. कारण की उद्धव ठाकरेंच्या पासून हे लोक विभक्त झाले त्यांच्या स्वभावामुळे. उद्धव ठाकरेंच्या आणि 2 वर्ष झाली तरी त्यांच्या स्वभावात काही बदल झालेला काही कोणाला दिसत नाही. त्यामुळे ते परत उद्धव ठाकरेंकडे जातील असं वाटत नाही. अजितदादांना मात्र धोक्याची घंटा आहे. काल त्यांनी ट्रायडंट मध्ये रात्री मीटिंग बोलवली होती त्यांच्या पक्षाच्या आमदारांची. त्यामध्ये 4 आमदार त्या पक्षामध्ये त्यांच्या पक्षातले गेले नव्हते त्या मीटिंगला आणि ते नॉट रिचेबल होते. त्यामुळे आपण म्हणू शकतो की कदाचित ही नांदी असेल. त्या 4 बाबत मी थोडी माहिती जी घेतली त्याच्यावरून त्यातले 2 परदेशात आहेत. बरं. आणि एक आजारी आहे आणि एकाने सांगितलं की त्याच्या घरात लग्न आहे म्हणून नाही आला. तर त्या 4चं काही नाही, ते उद्या तुम्हाला दिसतील. त्यामुळे ते 4ही नाही, कुठले तर त्यांचं मोठ्या प्रमाणावर फुटणार आणि ते कोण असतील आता नाही सांगू शकत तुम्ही. पण जिथे पराभव झालेला आहे दारुण, ते लोक म्हणतील पण सर त्यांना शरद पवार कसं तिकीट देतील, ते फुटून गेले अजितदादांबरोबर. त्यांनाही असं झालं की परतीचे मार्ग कुठे. माझं रिडिंग असं आहे की शरद पवार हे परत येणाऱ्या आमदारांना घेतील. त्यातले अगदीच जहाल यांचे जे समर्थक असतील त्यांना नाही घेणार, पण बाकीचे डोसाईल आमदार जे यांच्याबरोबर गेले तर कदाचित काहीतरी कारण काढतील आणि त्यांना ते घेतील परत. अजितदादा, प्रफुल्ल पटेल अशा लोकांना ते कदाचित नाही घेणार. बरोबर. किंवा त्यांचे 10 मंत्री जे आहेत त्यांना नाही घेणार अशी शक्यता आहे. पण तुम्हाला असं वाटतं की अजितदादांना घेतलं नसतं तर कदाचित महायुतीची इतकी दुर्दशा मराठी माणसात झाली नसती? बाकी मुसलमान तर 100% विरुद्ध जाणारच होते, दलित जाणारच होते संविधानाच्या प्रश्नावर, आणि ते पेटवले होतं राम त्यांनी. आदिवासी का गेले हे आश्चर्य, पण आरक्षणाच्या मुद्द्यावर गेले असं लोक म्हणतात. पण मराठी माणसांची जी मतं फिरली त्यात अजितदादानं घेतलं, राज ठाकरेंना घेतलं, याच्यापैकी कशाचा वाटा किती आहे? मला असं वाटतंय की हे मी जे बोलीन ते कदाचित जर तरचं असेल, पण अजितदादांना घेतल्याने नाराज सगळ्यात जास्ती कोण झाले तर भाजपाचा कोर वोटर जो आणि कोर समर्थक त्यांचे जे होते. मी उदाहरण द्यायचं तर आमच्याकडे माझी बायको, माझी मुलगी नेहमी मला म्हणायची की यांना कशाला घेतलं, आणि यांना घेतल्यामुळे आम्हाला कधी कधी वाटतं की आपण मतदानच करू नको. तर असं माझ्याच घरीपासून आपण उदाहरण घेतलं तर असं अनेकांच्या घरी ते झालं असू शकतं. अजितदादांना घेतल्याने एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम भाजपाचा झाला, किंवा आपण म्हणायचं मराठी भाषेत सांगायचं तर गोची झाली भाजपाची, की त्यांना भ्रष्टाचाराविरुद्ध बोलताच नाही आलं काही. कारण की ज्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराच्या बद्दल सगळ्यात जास्त मोदींनी आरोप केला आणि त्यांना तुम्ही घेता आणि मंत्री करता आणि उपमुख्यमंत्री करता त्याच्यामध्ये. तर त्यामुळे तो मुद्दा त्यांचा बंद झाला. दुसरी गोष्ट, अजितदादांना घेताना असं जे त्यांना वाटलं होतं भाजपला की पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपची ताकद कमी आहे तर तिथे आपल्याला एक चंचू प्रवेश मिळेल यांच्या पाठीवर बसून, तर तसं काही झालं नाही. उलट अजितदादा पूर्ण वेळ त्यांच्या बायकोच्या निवडणुकीत व्यस्त होते. ते बाहेर कुठे प्रचाराला आलेच नाहीत आणि ती पण निवडणूक ते हरले. आणि एक फायदा जर का झाला असता अजितदादांना घेतलं नसतं तर की ते शरद पवारांबरोबर राहिले असते आणि मग जी राष्ट्रवादी जशी होती तशीच जर का राहिली असती तर जी सिंपती, जी सहानुभूती शरद पवारांच्या बाजूने एकदम आली आणि भाजपाच्या विरुद्ध ठाकरे सहानुभूती प्लस पवार सहानुभूती, डबल सहानुभूती.
ती आली नसती कदाचित, त्यांना मिळाली नसती. आणि हम्म. मग ज्या काय आधीच्या पारंपरिक जागा ज्या होत्या, जशी कोल्हापूर शिवसेनेकडे होती किंवा सांगली भाजपकडे होती, त्या कदाचित त्यांना टिकवता आल्या असत्या. राज ठाकरेच्या घेण्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? एक आतली माहिती सांगतो की राज ठाकरेला घ्यावं ही कल्पना शिंदे फडणवीसांची अजिबात नव्हती. त्यांनी डायरेक्ट अमित शहाना फोन केला की एक वर्षभर आम्हाला हे झुलवत आहेत, भेटूया, बोलूया, करूया, काही करत नाहीयेत, तर तुम्ही एकदा मला स्पष्ट करा. म्हणून त्यांना बोलवलं. त्यांना पक्षाच्या म्हणजे युतीत नाही, परंतु युतीला पाठिंबा द्यायला सांगितलं. बदल्यात 2 लोकसभेच्या जागा देतो म्हणून सांगितलं आणि विधानसभेला 50 देऊ इथपर्यंत आश्वासन घेऊन आले ते. पण आता राज ठाकरे यांनी ही लायबिलिटी झाली, कारण त्यांनी उत्तर भारतीयांविरुद्ध बोलले, मुसलमानांविरुद्ध बोलले. इथे श्रीकांतला जर तुम्ही म्हणताय तसं डेफिसिट आलं असेल, मला माहिती नव्हतं किती आलं डेफिसिट. हा, तर याचा अर्थ राज ठाकरे त्यांना महागात पडले. बरोबर. मग ते पुढे पडतील. मग राज ठाकरेंना दूर करावं का नाही आता यांनी? का राज ठाकरेच दूर जातील असं वाटतं? माझं पर्सनल मत आहे, राज ठाकरेंना घेऊन भारतीय जनता पार्टीने एक स्ट्रॅटेजिक एरर म्हणतो ना, तो केला. मग भले इथे ते फडणवीसांच्या रेकमेंडेशननी घेतलं गेलं असेल किंवा अमितभाईंशी डायरेक्ट संधान बांधून तुम्ही म्हणता त्याप्रमाणे झालं असेल, पण इट वॉज अ स्ट्रॅटेजिक एरर 2 कारणांनी. की हे फार ओपन एंडेड अग्रीमेंट सारखं होतं. म्हणजे तुम्ही आमच्या बरोबर या, पण तुमच्याकडनं कमिटमेंट काही नको आम्हाला. अच्छा, बाहेरून पाठिंबा देऊ म्हणजे नेमकं ते काय करणार? 4 सभा संबोधित करणार का, एवढंच तो पाठिंबा. आणि त्यांच्या लोकांनी भाग घेतला पण नाही, भाग कुठेच घेतला नव्हता त्यांनी. स्टेज शो फक्त 4, आणि त्याही 4 स्टेज शो मध्ये वाटत लावून घेतली त्यांनी. आणि मुंबईमध्ये कुठेही राज ठाकरे आल्यामुळे मनसेची अमुक जी काय पर्सेंटेज मतं असतील त्यामुळे ती यांना जोडली गेली आहे आणि यांची मतं वाढली असं कुठेही दिसलं नाही. कुठेही दिसलं नाही. आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे उलट उत्तर भारतीय लोक जास्त नाराज झाले त्यांना का घेतलं म्हणून. आणि ठाण्यात जी खारेगावला सभा झाली होती त्यात राज ठाकरेंचं म्हणजे ते कोणाच्या बाजूनी बोलत होते इतका प्रश्न पडलेला. इतकं ते परप्रांतीय लोक येतात, ते लोंढे येतात, म्हणजे पूर्वीची भाषण होती. श्रीकांत शिंदेवर त्यांनी ठपका ठेवला की तुम्ही खासदार कसे आले, 8 महापालिका त्यांच्या आहेत आणि तुम्ही लोकसभेमध्ये हा विषय उचलला पाहिजे. काय फारच चुकीचं होतं. आणि त्यामुळे उत्तर भारतीय विरुद्ध गेले, मुसलमान विरुद्ध गेले. त्याचं रिफ्लेक्शन कळव्या मुंबऱ्यामध्ये त्यांना जवळजवळ 70,000चा डेफिसिट आहे श्रीकांत शिंदेला तिकडे बघा. त्यामुळे हा परिणाम राज ठाकरेंनी स्वतःहून आता बाहेर पडावून स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी, की त्यांनी चिकटून राहावं यांना आणि यांनी चिकटून ठेवावं का त्यांना? का आता सांगावं की पाठिंबा काढलात बरं झालं, आणि काय करतील? मला असं वाटतं की जितकं लवकर भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे हे ह्या दोघांपासून आपल्याला सोडवणूक करून घेतील आपली. वा, माझ्या मनातलं बोललात तुम्ही. राज ठाकरे आणि अजितदादा तितकं यांना या 2 लायबिलिटी आहेत, ओझी आहेत की हे 2 ओझी आहेत. ते दोघं लवकरात लवकर जेवढे दूर जातील, आणि भाजपवाले हुशार आहेत, ते दूर न करता दूर करू शकतात. बरोबर. त्यामुळे तो आता दुसरा एक प्रश्न आहे की मोदींचं भाषण मगाशी ऐकताना त्यांचा आत्मविश्वास तोच वाटला आधीचा, पण मग ते चांगले अभिनेते आहेत असं तुम्ही म्हणाल? एक प्रशांत, कारण एवढा मोठा फटका बसलाय, त्याचं सामान्य भाजपचा कार्यकर्ता सुद्धा जेवण गेलं नाही माझ्या मित्रांना. अक्षरशः यू टू बिलीव्ह, अनेकांना जेवण नाही गेलं रिझल्ट ऐकून. आणि हे जसे आहेत तसेच, म्हणजे तो त्यांचा मद आणि उन्माद दोन्ही कायम होता चेहऱ्यावर, आणि तरी हे 2 जण बाजूला बसले त्यांच्यावर अवलंबून आहे. मला एक शंका येते, असं वाटतं मला की अमित शहा हे इतके हुशार आहेत की ते काय करतील माहितीये, की 272चा जो भाजपचा आकडा आहे तो 280-75 पर्यंत निन्नाळे पक्ष आणि छोटे पक्ष विलीन करून घेऊन भाजपची संख्या मेजॉरिटीत नेतील. आणि तोच एक मार्ग आहे त्यांना, ज्याच्यामुळे ते यांच्या दोघांचंही. अगदी तुम्ही बरोबर बोलताय, कारण की आत्ताच म्हणजे शपथविधी आणि लोकसभेचं गठन शपथविधी सगळं व्हायच्या आधी सुद्धा 10 खासदारांनी ऑलरेडी त्यांनी सपोर्ट डिक्लेअर केलाय. म्हणजे अपक्ष आणि छोटे पक्ष असे मिळून 10 खासदार. म्हणजे भाजप म्हटली तर 240 वरनं आता 250 अशी आलेलीच आहे, आता 22च पाहिजे. आणि हे 10 आल्यामुळे नितीश कुमारचे 12 जर का गेले तर काय, हा जो प्रश्न आहे तर त्या 12नी तो निगेट झालाय बऱ्याचशा प्रमाणामध्ये. असं
नाही, हे 10 नुसते पाठिंब्याला येऊन उपयोग नाही. म्हणजे ठीक आहे, सरकार टिकण्यापुरतं आहे, पण भाजप स्वबळावर सत्तेवर आहे हा सेन्स द्यायचा असेल मोदींना, त्यांना ते विलीन तर करून त्यांना हे विलीनच करून घ्यावे लागतील आणि आणखीन 22 विलीन करून घ्यावे घ्यावे लागतील. लागतील. आणि मला कुठून ते विलीन व्हायला येतील असं जेव्हा मी बघतोय तेव्हा मला असं वाटतंय की समाजवादी पार्टीचे येणार नाही, पण काँग्रेसचे येऊ शकतात. काँग्रेस येऊ शकतात. अगदी बरोबर. माझ्या डोळ्यासमोर काँग्रेसचे काही लोक आहेत. ऍक्च्युली तुम्हाला माहितीये की विशाल पाटील जो सांगलीचा आहे त्यांनी काल पाठिंबा दिला होता मोदींना. त्यानंतर सगळे काँग्रेसवाले गावातले त्याच्याकडे जाऊन गेले. त्यांनी त्याला अक्षरशः म्हणजे मारायचं बाकी ठेवलं होतं. बरं, बरं. तेव्हा त्यांनी मग परत पत्रक काढलं की नाही लोक गैरसमज झाला, मी त्याला विरोधच करतोय, मी युपीए बरोबरच आहे. बरोबर. म्हणजे पहिला तर अपक्ष जो आला महाराष्ट्रातला तोच फुटला होता बरोबर. या ह्याच्यामध्ये. तर मला असं वाटतं की ते एकत्र करतील आणि कुठल्याही परिस्थितीत 300 पर्यंत सुद्धा नेतील. दे आर केपेबल. काँग्रेस सर 40 आमदार शिवसेनेचे फोडले, 40 आमदार अजितदादाचे फोडले, त्यांना काय फोड देशामध्ये फोडायला काय अडचण आहे? फोडतील. छोटे छोटे सगळ्या पार्टी विलीन करतील. आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे व्हल्नरेबल सगळ्यात काँग्रेसचे लोक काँग्रेसचे आहेत. आणि त्यांना आता जर असं दिसलं की 5 वर्ष सत्ता नाही आणि हे आता शहाणे होणार, हे पुढल्या ह्याच्यापर्यंत असं काहीतरी जादू करणारच. आणि याच्यामध्ये कसं आहे की हिंदू मोबिलाईज झाला नाही यावेळेला. म्हणजे हिंदू मुसलमान खूप तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करून आदित्यनाथनी तर जे करणं त्यांनी हिंदू राष्ट्राकडेच हिंदू राज्याची वाटचाल चालू करून सुद्धा तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. तर मला असं वाटतंय की मुसलमानांमध्ये शिया आणि सुनी ही जी फूट आहे तशा प्रकारच्या एखाद्या फुटीचा फायदा घेऊन मोदी काही वेगळं राजकारण करतील का? मुसलमानांमध्ये फूट पाडू शकतील का? नाही, मुसलमान शिया असो सुनी असो. नाही, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मी गुजरातचं उदाहरण देतो. गुजरातमध्ये मोदींना किंवा भारतीय जनता पार्टीला व्होट करणारा मुसलमान वर्ग आहे आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तो शिया वर्ग जास्ती आहे. सुन्नी लोक नाही करत, पण शिया लोक, बोहरी लोक हे भारतीय जनता पार्टीकडे झुकून त्यांना, खास करून जे व्यावसायिक मुसलमान आहेत, व्यवसाय करतात, छोटे मोठे जे काय ते फ्लरिश झाले गुजरातमध्ये. तर असे हे एक जर का उदाहरण म्हणून घेतलं तर हेच एक्झाम्पल देशभर होऊ शकतं. म्हणजे की शिया लोक किंवा बोहरी लोक हे भारतीय जनता बोहरी सर ऑलरेडी आहेत असं मला वाटतं. ओव्हरऑल त्यांचे धर्मगुरू वगैरेंचं जे काय आपण बघितलं बोहरी आहेत, पण शिया सुनी फूट निर्माण करायला लागेल त्यांना, करायला लागेल त्याच्या. आणि मग जनरल जे आता मुसलमानांविरुद्ध बोलतायत तसं त्यांना नाही बोलता येणार. याच्यामुळे हिंदुत्वचा मुद्दा दुर्बळ होईल असं वाटतंय आता या पुढल्या 5 वर्षात. कारण या दोघांचा सपोर्ट आत्ताच त्यांनी पहिली गोष्ट तुमच्या नितीश कुमारनी सांगितलं की हे अग्निवीर योजना तात्काळ बंद करा. म्हणजे अजून सत्तेवर यायचे आहेत, काही व्हायचं आहे, त्याच्यात त्यांनी अग्निवीर सांगितलं. आणि त्या चंद्रबाबूंनी पण एक कुठला तरी मुद्दा मांडलाय. नाही, ऍक्च्युली काय झालंय, मी पण माहिती त्याची घेण्याचा प्रयत्न केला. हे अग्निवीरचा जो विषय आहे ते मीडियानी उठवलेला बवाल जास्ती आहे त्याच्यामध्ये. हे दोघे काही बोललेले नाहीयेत, ना नितीश कुमार बोललेत ना चंद्रबाबू बोललेत. मीडियालाच आपलं, कारण की अग्निवीर हा विषय हरियाणा आणि राजस्थानमध्ये भाजपला खूप मार देऊन गेला, तर त्यामुळे तो विषय ते उचलतील असा एक त्यांचा अंदाज मीडियाचा. उचलणार म्हणताना उचलला. आणि दुसरं त्यांनी जे काढलंय की नितीश कुमार यांना कास्ट सेन्सस घ्यायला लावतील, कारण की बिहारमध्ये त्यांनी घेतला होता असं मीडियाने एक नवीन तो विषय काढलाय. पण तेही मला वाटत नाही, कारण की नितीश कुमारना त्यांची स्वतःची ताकद किती हे माहिती आहे. आणि कास्ट सेन्ससचा विषय त्यांनी जो बिहारमध्ये घेतला तो तेजस्वी यादवच्या प्रेशरमुळे घेतलेला होता. त्यांनी स्वतःचा म्हणून तो विषय कधी घेतला नव्हता. अच्छा, तो कास्ट सेन्ससचा विषय त्यांनी कधी पुढे त्याच्यावर भाष्य पण काही केलं नव्हतं. तर त्या कास्ट सेन्सस मधली एक गंमत माहिती आहे ना तुम्हाला, किंवा ट्रिक, की तो अधिकृतपणे सरकारी अधिकृत यंत्रणांनी केलेला कास्ट सेन्सस सर्वे होता. तो सर्वे होता. तो सेन्सस नाही, त्याला मान्यता नाही, काही नाही. म्हणजे तो कुठे धरून आकडेवारी कोर्टात किंवा कुठे जाता येणार नाहीये तुम्हाला. नाही. तर त्यामुळे देशभर तो जर घ्यायचा असेल, आणि आता 25 साली जनगणना आहे, त्यावेळेला ते करू शकतात. पण भाजपच्या फायद्याचं आहे का नाहीये जनगणना ही कास्ट बेसिसवर? नाही, गेल्या वेळेचा ऍक्च्युली 2011 साली कास्ट सेन्सस झाला होता जनगणनेबरोबर. अच्छा. इश्यू तिथे काय झाला की त्याच्यात खूप त्रुटी होत्या, म्हणजे त्या कास्ट सेन्सस मध्ये. आणि एक मोठा वर्ग असा होता, आपण जे म्हणू की सरकारला सल्ला देणारी माणसं,
की एक तर त्या त्रुटी असल्यामुळे त्या तुम्ही घोषित करू नका. दुसरी गोष्ट, जर का ती घोषणा केली तर त्याच्यामध्ये देशामध्ये जातपात आणि काय म्हणतो कास्ट विषयावरती धर्मयुद्ध नाही म्हणता येणार, जातीयुद्ध निर्माण होईल. वितुष्टता सगळ्या जातींमध्ये एक प्रकारची निर्माण होईल की आम्ही इतक्या संख्येने आम्ही आम्हाला इतकं पाहिजे, म्हणजे आरक्षणामध्ये पण तुकडे पाडायला लागतील. तर त्यामुळे त्यांनी तो झालेला कास्ट सेन्सस पण डिक्लेअर नाही केला. ऍक्च्युअली फिगर्स आहेत सरकारकडे. तेच फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते ते सुप्रीम कोर्टात जेव्हा विषय मांडत होते मराठा आरक्षणासाठी, तेव्हा त्यांनी मागणी केली होती की मला त्या फिगर्स आकडा द्या आम्हाला म्हणून. पण ते सरकारने तेच सांगितलं की ते आकडे आम्ही देऊ शकत नाही या कारणासाठी. एक आणखीन प्रश्न मला वाटतोय की जे.पी. नड्डा जे म्हणाले की संघावर आम्ही आता डिपेंडंट नाही, त्याच्यामुळे संघ नाराज झाला, रागावला आणि त्याच्या परिणामी संघाचे लोक थोडे दूर राहिले आणि त्यामुळे हा पराभव झाला किंवा वाढला. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? मी तो इंटरव्ह्यू नीट वाचला होता. एक तर जे.पी. नड्डा स्वतः संघाचे आहेत आणि विद्यार्थी परिषदेपासून ते संघाशी जोडलेले आहेत. जे पेपरमध्ये आलंय तसं जे.पी. नड्डा काही बोललेच नव्हते. अरे, जे.पी. नड्डा काय बोलले होते मी तुम्हाला सांगतो. त्यांचं म्हणणं असं होतं की भारतीय जनता पार्टीचं निर्माण संघातून झालंय, म्हणजे संघाची राजकीय विंग, गंगोत्री आणि राजकीय विंग हा भारतीय जनता पार्टी होता. आमच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे जेव्हा जनसंघ होता, भारतीय जनता पार्टीचा आधीचा अवतार, तर त्यावेळेला संघाकडनं आम्हाला सारखी मदत घ्यायला लागायची. म्हणजे मॅन पॉवर सुद्धा, संघाचे फुल टाइम प्रचारक वगैरे जे असायचे तर त्यांना संघ डेप्यूट करायचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन पक्ष बांधणीसाठी. आणि 10 वर्ष 20 वर्ष असे लोक ते भारतीय जनता पार्टीत काम करायचे, नंतर ते पुन्हा संघात परत जायचे. आता ओव्हर द इयर्स, खास करून गेल्या 10-15 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी एवढी मोठी वाढली आहे की आता संघाला तसं करायची गरज लागत नाही. अशा अनुषंगाने ते बोलले होते की आता आमच्याकडेच माणसं येतात, आम्हीच माणसं जनरेट करायला लागलोय आमच्या ह्याच्यातनं, आणि त्यामुळे आम्हाला आता निगेटिव्ह नव्हतं. त्यामुळे आता ते सांगत होते की भारतीय जनता पार्टीला आता संघाकडे जाऊन सेल्फ सफिशियंट झाली आहे आणि संघाकडे जाऊन मदत मागायची आता स्थिती राहिली नाहीये, हे ते बोलत होते. पण ते ट्विस्ट केलं त्यांनी आणि ते ग्लास इज हाफ फुल आणि हाफ एम्प्टी असं जे लोक म्हणतात, तर ते त्यांनी ते उलट दाखवलं त्यांनी ते, आणि त्यांच्या उगीच त्यांच्या नावाने बिल फाडले ते. बरं सर, यावेळेला मला असं दिसतंय की जसं महाराष्ट्रापुरतं बोलतो, मराठा, त्यानंतर मुसलमान, आदिवासी, दलित, त्याप्रमाणे आणखीन एक घटक जो होता तो मराठी मीडिया. तो का बरं एवढा तीव्रतेने पहिल्यापासून त्यांच्याही प्रचाराचा परिणाम 10-15% मतावर झाला असेल सर, तर मराठी मीडिया का विरोधात गेला असेल असं वाटतं? तुम्ही पत्रकारितेत खूप सिनियर आहात, त्यामुळे मराठी पत्रकार असे का वागतात हे माझ्यापेक्षा जास्त तुम्ही सांगू शकाल. 55 वर्ष पत्रकार आहे. माझं जे त्यातलं थोडंसं आकलन आहे आणि जे मी अगदी बघत आलोय गेल्या 30 वर्षात, ज्या वेळेला प्रमोद महाजन होते भारतीय जनता पार्टीकडनं, म्हणजे जेव्हापासून मी राजकारण समजून किंवा राजकारणामध्ये जास्त ऍक्टिव्ह झालो, तर जर का मीडियाला कल्टिवेट करण्याचा प्रयत्न कुठच्या भाजपात नाही त्यांनी पहिल्यांदा केला असेल महाराष्ट्रात, तर ते प्रमोद महाजन होते. आणि प्रत्येक वेळेला प्रमोद महाजन काय काय करायचे मीडियाला कल्टिवेट करण्यासाठी, जे काय करायला लागायचं ते सगळं त्या गोष्टी करायचे. त्यांच्याशी आमच्या चर्चा होताना आम्ही कधी कधी त्यांना विचारायचो की तुम्ही हे असं का केलं, तर ते म्हणायचे की तुम्हाला ते कळणार नाही, वेळ आली की मी तुम्हाला सांगेन. आम्ही त्यांना नेहमी सांगायचो की मराठी मीडिया जो आहे तो कायम आपल्या विरुद्ध आहे. तुम्ही त्यांना कितीही, म्हणजे अगदी आम्ही तर जहाल टीका सुद्धा केली होती की ते सापासारखे आहेत, तुम्ही किती दूध पाजलं तरी शेवटी तुम्हाला ते डसणार वेळ आली की. एक वेळ होती ज्यावेळेला मला आठवत आहे 95 ते 99 युतीचं सरकार होतं, तर त्यानंतर युतीचं सरकार जाताना त्यावेळेला नारायण राणे मुख्यमंत्री होते आणि निवडणूक डिक्लेअर व्हायच्या आधी जे काय काळ असतो त्याच्यात बरेचसे घोषणा केल्या जातात, बऱ्याचशा गोष्टी वाटल्या जातात. तर एका झटक्यात मला आठवतंय त्यावेळेच्या सरकारने 50 फ्लॅट
1% मधनं मुंबईतल्या पत्रकारांना दिले होते. तेव्हा पण आमची चर्चा झाली होती की तुम्ही हे सगळं देतायत, पण उद्या हे पत्रकार 200 दिले, उद्या हे पत्रकार आपल्याबरोबर राहतील याची तुम्हाला गॅरंटी आहे का? तर त्याच्यावर काय ते उत्तर त्यांच्याकडे नव्हतं. मला एक असं वाटतंय याचं कारण काय असावं की जसं आपण देशामध्ये 75 वर्ष झाली आपल्या स्वातंत्र्याला, आणि एक आपण नेहमी म्हणतो की काँग्रेस संपणार नाही कधी काही झालं तरी, किंवा संपणं मोठं मुश्किल काम आहे का, ते काँग्रेसचा म्हणून एक मतदार वर्ग आहे तो बरेच वर्षापासूनचा कल्टिवेट झालेला किंवा त्यांच्याशी निगडीत असलेला असा एक आहे. आणि तो पावसाळ्यामध्ये बीच जसं बाहेर येतं तसं निवडणूक आली की बाहेर येतो, पण तो भूमीत असतो. तर तसंच मला असं वाटतंय की महाराष्ट्रातले पत्रकार जे आहेत काँग्रेसच्या बाजूचे असलेले पण पत्रकाराचा एक मोठा पण संपादक दिसत आहेत हे कसं आहे, संपादकच सगळे जवळजवळ जिंकल्याच्या निवडणूक निकालानंतर सुद्धा एनडीएला डिबेट म्हणजे ह्याच्यामध्ये डिफीटमध्ये दाखवणारच हेडिंग आहे सगळे. नाही कसं आहे, 25 वर्षापूर्वी हे जे आता संपादक झालेत ते सगळे रिपोर्टर होते. मला आठवते गिरीश कुबेर आहे, त्यांच्याशी आम्ही टच मध्ये असायचो, त्यांना प्रेस नोट नेऊन द्यायचो आमचा छापा वगैरे असं. आता ते संपादक आहेत, महेश म्हात्रे आहेत किंवा संजीव साबळे होते. तर हे सगळे त्यावेळेला जे काँग्रेसनी कल्टिवेट केलेली किंवा ज्या बिया काँग्रेसनी पेरलेल्या होत्या सगळीकडे, तर त्या आता उगवल्या, झाड झाल्या आणि संपादकपदी आल्या. त्यामुळे काही झालं तरी ते भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध असणारच असं मी प्रत्यक्षात मानतो. दुसरी एक गोष्ट आहे, म्हटलं तर आरोप होईल, पण मी आरोप करत नाही, मी एक ऑब्झर्वेशन म्हणून मी सांगतोय. भारतीय जनता पार्टीतल्या माझ्या मित्रांना ते आवडणार नाही, मला माफ करा, मी विरुद्ध बोलत नाहीये. मी अनेकदा ऑब्झर्व केलंय, एक राष्ट्रीय आपण एक पॉलिटिकल अॅनालिस्ट म्हणून जेव्हा त्रयस्थपणे मी बघतो लोकांकडे, तर आता उदाहरण घेतो मी जितेंद्र आव्हाडांचं. जितेंद्र आव्हाडांबद्दल एक जनरल परसेप्शन असं आहे की अतिशय उर्मट, ॲरोगंट किंवा माज असलेला, गुंड प्रवृत्तीचा नाही आणि माज असलेला हा नेता आहे, हा मनुष्य आहे. पण मी त्यांच्याशी जितके वेळेला त्यांना भेटतोय आणि हे ते आमच्यात चांगली मैत्री आहे, आणि मी त्यांना लोक जे म्हणतात तो माज किंवा तो ॲरोगन्स कधीच त्यांच्याकडे बघितला नाहीये. दुसरी गोष्ट, त्यांच्याकडे माझाही अतिशय जिवलग मित्र आहे, 25 वर्ष बघितला नाही. जेव्हा लोक त्यांच्याकडे एखादं काम घेऊन येतात तर मी त्यांना कधी कुठच्याही माणसाला नकारून परत पाठवलंय असं कधी बघितलं नाहीये. सेम गोष्ट एकनाथ शिंदेची आहे. सेम गोष्ट मुंबईमध्ये मी भाई जगतापांची बघितली आहे की ते कधी समोरचा माणूस आला की त्याला नाराज करून मी तो काम नाही करू शकत. पत्रकार आले तर ते उलट त्यांच्या आवाक्या बाहेर असेल तरी ते जातील आणि ते काम करून देतील, प्रयत्न करतील. हे भारतीय जनता पार्टीचे नेते करत नाहीत, ते असे वागत नाहीत. स्वतःच्या कार्यकर्त्यांची सुद्धा, नेते जेव्हा मोठे होतात त्यावेळेला कार्यकर्त्यांना हुडूत फुडूत करायला लागतात. कोणी आला की त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपल्या बाजूला बसलेल्या असतील आपली माणसं, त्यांची जी जवळची माणसं असतील त्यांना सांगतील की आता तो बघ, तो येतोय ना, त्याला लवकरात लवकर कटव आणि शक्यतोवर माझ्याकडे घेऊन येऊ नको, असे बोलणारे लोक मी भरपूर बघितलेले आहेत. आणि पत्रकार पण कोणी येणार असेल तर, अरे तो मनुष्य येतोय, त्यांनी मला एक काम सांगितलं, चायला मी विसरलोय, तर एक काम कर, त्याला जाऊन सांग की मी आता बिझी आहे, नंतर बघतो, कुठव त्याला. तर ह्या सगळ्याच्या यांनी पत्रकारांना पण माझ्या मते राग आहे आणि ते कम्फर्टेबल वाटत नाही त्यांना नेत्यांच्या समोर. आणि तो मग कसा तरी व्यक्त होतो. तर मग जेव्हा मोका मिळतो की एक तर तुम्ही निवडणूक हरता किंवा हरलात किंवा टीका करायची किंवा कॅम्पेन मध्ये तुम्हाला डिमॉरलाइज करत राहायचं, तर हे ते उद्योग करतात. मित्रांनो, हा न पूर्वार्ध आहे. म्हणजे याच्यामध्ये मी तुम्हाला बऱ्याच दिवसांनी, बऱ्याच वर्षांनी असेल कदाचित, कुणाची तरी मुलाखत घेताना दिसतोय. मी मुलाखती दिल्या
असंख्य दिल्या, पण मुलाखती घेणं जवळजवळ 10-15 वर्षापूर्वी थांबलं. आता नेत्यांकडे जातो मी, ते गप्पा मारायला जातो, चर्चा करायला जातो, त्यांना सल्ला द्यायला जातो. मी त्यांची मुलाखत घ्यायला कधी कुठल्याही नेत्याची मुलाखत मला घेताना तुम्ही पाहिले नाही. पण मला या व्यक्तीचं मोठेपण, महानपण त्यांचा आहे, तो नम्र माणूस आहे, विनयशील आहे. त्यामुळे पण मला असं वाटलं की मी जर आता 10-15 वर्षांनी मुलाखत घेतोय तर ती अशा माणसाची घ्यावी की लोकांनी म्हटलं पाहिजे की अनिलजी तुम्ही ज्याची मुलाखत घ्यावी अशा योग्यतेचा माणूस आज तुम्ही आम्हाला भेटवला. आणि आता उत्तरार्धामध्ये दुसरा व्हिडिओ असेल तो अर्थात, त्याच्यामध्ये मी त्यांना अशी विनंती करणार आहे की त्यांनी मला प्रश्न विचारावेत आणि मी त्याची उत्तरं देईन. अगदी माझ्या तोंडातलं तुम्ही घेतलं. मी आता तुम्हाला तेच सांगणार होतो की आता इकडनं हा व्हिडिओ आम्ही इथे थांबवतोय आणि आता ते मला प्रश्न विचारतील आणि मी उत्तर देईन. आय एम व्हेरी हॅपी अँड सॅटिस्फाईड. त्यांनी जी उत्तरं दिली ती अत्यंत प्रांजळ, प्रामाणिक, पारदर्शक आणि सत्याला धरून आणि त्यांच्या अनुभवाशी निष्ठ अशी दिली. त्यांच्याबद्दल खरंच, आणि त्यांना मी नेहमी पकडून आणणार याचं मी तुम्हाला प्रॉमिस देतो. आणि तुमचे अभिप्राय जे आहेत ते 9820026019 या नंबरवर मेसेज करून जरूर पाठवा, कारण माझ्या कॉमेंट्स बंद आहेत. सर तुमचाही मोबाईल नंबर पाठवा, तुम्हालाही डायरेक्ट फीडबॅक येईल. 8879528575. परत एकदा सांगा. 8879528575. चला, धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.